तर बघा मळ्यात असं उगवले की 10 दिवस झाला असं फिरून पाणी आले. सगळं उन्हामुळे पाणी 8 दिवसाला पाणी लागते. उगवले बरी मका उगवले बरी बरं का. पण ह्यात जसं वर मकलं झालं तसं गावात उगवले बघा. हे काँग्रेस सगळं आहे, हे काँग्रेस सगळं आहे. औषध मारलं काहीच राहत नाहीत. पण हे 21 दिवस झाल्याशिवाय 25 दिवस झाल्याशिवाय त्याला पुन्हा तणनाशक मारू शकत नाही. मकात टेंजर औषध म्हणून येते. 1 नंबर औषध आहे बघा ते. किती गावात असू द्या पूर्ण सापडा साप होते बघा. अशी मका उगवली. लई पातळ पण नाही, लई दाट पण नाही, अशीच मका पाहिजे. खत घातला होता बरं का आधी, कारण का अगोदरच पीक काय बरोबर आलं नव्हतं. इथनं पुढं इथपर्यंत असं खत अगोदर घातलं होतं, असा खत इथपर्यंत. इथून पुढं खत घातलं नव्हतं. काल आणून पेराच्या अगोदर खत घालून घेतलं. म्हटलं त्याशिवाय काय येणार नाही. ह्याच्या अगोदर पेरलं होतं, इथनं पुढं काय झालं नव्हतं. आता खत घातल्यामुळे जरा बऱ्यापैकी दिसते बघा उगवल्याला. रात्रीची लाईट लागली भिजवायची तर कसं, रात्रीच भिजवावं लागते 1-2 तास. तर हे इकडे ही एवढं हे 3 ते 4 तासात रात्रीचं भिजून निघते बरं का. आणि बोरचं आणि पाणबुडीचं पाणी मिक्स करून सोडलं की लगे भिजून निघते. रात्रीच वैतागच आहे भिजवायचं, पण रात्रीच भिजवलं चांगलं बरं का. कारण का दिवसभर लाईट थांबत नाही, रात्रभर 1 मिनिटसुद्धा लाईट जास्त नसते. कारण का लोड नसते ना, जास्त कोण चालू करत नसते, त्यामुळे लोड नसते रात्रीचं. मी जास्त करून रात्रीच भिजवतो बघा, कारण दिवसाच भिजवणं होत नाही. तिथनं पाईप इथं आणून सोडायची, इकडं जरा चढ आहे, तिथून एका ह्या दंडावर पूर्ण भिजते लगेच. 3-4 तास गेले की भिजून निघते. का उन्हाळा पडला इथून पुढे जास्तच वेळ लागणार भिजायला. 1-1 दिवस उन्हाळा हार्डच होत चालला आहे. यावर्षी सुद्धा उन्हाळा भरपूर पडतोय बरं का. जशी एवढी थंडी एवढी फुल पडली तसा उन्हाळा पण आहे बरं का यावर्षी. एवढी मका आली बघा. चला घरी जायचं आहे म्हटलं, वाळली वैराणी हिवती बोलायला जात जात बघून जावं. आणि तो वॉल पण एक बंद करायचा होता. हे बघा, तुम्हाला एक तर मका अशी उकडलेली दिसते बघा कोकड्यात. मला बोललो तो पाठीमागं व्हिडिओमध्ये की ते औषध जर मिसळलं तर आपली कोकाटी पाखर एक सुद्धा काही खात नाही. हाय अशी मका आहे बघा सगळी, एक सुद्धा अशी उकरून टाकली नाही. त्यामुळे ती मकत औषधी वापरलेलं चांगलं बरं का ते. कारण का कोकाटी आणि पाखर काय उकरत नाही, खात नाही, हाय अशी राहते. टाकलं नसतं ही पूर्ण 30-40% मका उकरून टाकली. चला जाऊया घरी आता. बघूयात काय लई दिवसाचं आहे. ही जवळजवळ 15 दिवस झालं बरं. काहीतरी चांगलं आहे. काय झालं इथं तर वड्यावरून पाईपलाईन आहे बरोबर. जवळ गेलं किती हे पाईपलाईन बघ वड्यावरून आलेली आणि इकडे जरा ती गेली. इथं पाईपच जरा लोडले. इथनं इकडं वड्यावरून पाईपलाईन आहे, इथनं वडाच लांब आहे इथनं, आणि लोडनं पाईपच थांबा नाही. याला सोल्युशन लावून बघू राहते का, नाहीतर एक स्क्रू मारलं की निघत नसते बरं का. तर सोल्युशन ओरिजिनल आणले मग जाम झालं दिसते घेऊन.
दिसतोय. मोठं तर कुठतरी थांबलो नाही. बंद करून नको वाचून एवढं निघतंय वरून आणि जवळ निघते का नाही कुठून तर निघते रे. लोड लागलो निघतं आता निघा ना. कसं काही निघा नाही काय माहिती. राहू दे, परत ना बघू आता. कसं काय रे निघा नाही की बंद करत नाही. बघा माऊलीनो, तर रात्रीचे वाजलीत किती माहिती आहे का, सांगतो तुम्हाला किती वाजले बरं का. 12:25 झालेत बघा रात्रीचे. तर लाईट आली आहे बघा 10-10:30 वाजता. तर असं पाणी भरायचं चालू आहे बघा. हे पाणी दिसलं का तुम्हाला, एवढी मक्का आलेली आहे आपली. तर आज आम्ही जाणार नाही रात्रभर आणि आलो आहे बरोबर 10:30-11च्या दरम्यान आलो आहे बरं का. आपली लाईव्ह चालू होती आणि भरपूर माऊली होती लाईव्हला बरं का. सगळ्या माऊलींचं सॉरी बरं का, कारण का तुम्हाला सोडून परत यावं लागलं बरं का रात्रीचं पाणी भरायसाठी. दिसतंय का. तर हो का तुम्हाला दुसऱ्या मोबाईलसुद्धा दाखवतो बरं का किती वाजलेत. म्हणजे आत्ता एक सारा भिजला आहे बघा, दिसत नाही बरं का तुम्हाला. सार आलाय भिजत, थोडा राहिलाय. थोडा राहिलाय. तर आता दार एकवर बांधून घेतो बरं का. तर आम्ही आज रात्रभर दारे धरणार आहोत बघा. काही इलाज नाही, दिवसभर लाईट पण चालत नाही हो. रात्रभर दार धरवलं. चालेल दारापाशी बघा इथं पाणी चालू आहे बघा. कसं आहे पाणी रात्रीच. हे बघू किती वाजले. हा 12-18. चला मग दार बांधूया. बघू किती वाजले का तुम्हाला दाखवतो किती वाजले. दिसतच नाही येत. किती वाजले समजत नाही. तर हे हो का बघा किती वाजलीत, 12:29 झाले बघा. तर बघा मग आमचा आजचा ब्लॉग कसा वाटतंय. तर तुम्हाला ब्लॉग दाखवला आमचा आणि मिक्स ब्लॉग आहे आज. रामकृष्णारी आणि शुभरात्री म्हणजे मध्यरात्र आहे बघा. आता बरोबर 12:30-1 आणि मध्यरात्रच आहे. तर आपण रात्रभर आता इथं दारे धरून मग सकाळ 6ला लाईट जाते ना, तर 6 पण बरोबर भिजायचं होतं बघा. हे नंतर जायचं घरी. मग उद्या उठून लगेच जायचं आहे बघा बाजारला जाणार आहोत. आटपाडी बाजार. ती बाजार आमची एक कोकरी थोडी येते, मेंढ्या एक कोकरी तिने हे येते बरं का. बघा रात्री सकाळ 6ला जरा लवकर जावं लागते बघा, 5-5:30लाच.
कारण का लवकर बाजार तिथला असतो. मग इथं दार झालं की लगेच तिकडं जायचं बघा. मग झोप काय भेटत नाही. 24-48 तासात 2 तास झोप भेटत नाही. तर आल्यावर कधी काय माहीत दुसरंच काम चालू असते. तर चला व्हिडिओ न लांबवता आपण इथं थांबूया. सगळ्यांना शिवरात्री बाय. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. थँक्यू. शिवरात्री.